सो मी कौशल आणि अथर्व चाललोय एकविराला बघू ना. तर गाईस अशा प्रकारे आम्ही निघालोय. ओम नमः शिवाय. ए कुछ नहीं दिख रहा है मिस्टर इंडिया. माझा सॅटर्डे बोलले मग आज कितीही वाजता लेट घरी गेलो तरी काय टेन्शन नाही आहे भाई. मला आता टेन्शन नाही भाई. तुम दोनों को टेन्शन रहेगा क्या पता. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार ये सोनियाचे नांदन माझ्या पाया खायल्या गार. गाईस तर आम्ही आलो आता चिक्की घ्यायला. कौशल बोलतो चिक्की घेऊ बोलतो माय फेवरेट आपली तो. तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग. कशा आहेत तुम्ही. आय होप तुम्ही सगळी मजेत असाल. मजेत राहा खुश राहा. तर गाईस चाललो आहे आता मंदिरात. आज सॅटर्डे गाईस. सो आपल्या हनुमानाच्या मंदिरात जाऊन येऊ. सो चलो जाते हैं और शाम को जरा एक प्लॅन किया है मतलब म्हणजे मनात आहे माझ्या. तर बघू जर डन व्हायचा असेल तेव्हा मी सांगेन. प्लॅन झाला आहे म्हणजे आज मी एक स्वतःच ठरवलं आहे की जायचं म्हणून. मला बघू कसं काय. सो चलो पहिले मंदिर जाके आते फिर देखते. चलो राईस अशा प्रकारे लिंबू मिरची पण लावून घेतलं आहे गाडीला. मागच्या शनिवारचं होतं. तर गाईस जसं की मी तुम्हाला सकाळी बोललेलो की आम्ही जर कुठेतरी जाणार आहेत. सो मी कौशल आणि अथर्व चाललो एकविराला. अचानक भयानक प्लॅनिंग बोलते. सो चाललो एकविराला. पहिले पलसदरीला दर्शन घेऊ मग तसंच एकविराला जाऊ. मग येताना बघूया कसं काय जेवायचं. सो चलो जाते बघू ना. तर गाईस अशा प्रकारे आम्ही निघालोय. ओम नमः शिवाय. चलो अभी सीधा पलसदरी फिर एकविरा. तर गाईस पोरांना भूक लागले तर पोरं बोलतात की वडापाव खाऊ आपण. गाडी इथं लावले. आम्ही आता चौक फाट्यावर आहे. वडापाव खायला थांबलोय. इथंच खायचं ना. काय आला गाईज अशा प्रकारे वडापाव वगैरे खाऊन झालेला आमचा. आता आम्ही निघालो. आता कसं टेन्शन नाही. आता कसं टेन्शन नाही. डायरेक्ट आम्हाला आता मी तर बोलतो एकविरा करू म्हणजे पलसदरीला आम्हाला आमचा असं विचार चालला की थांबायचं दर्शन घेऊ तर स्वामींचं मग एकविरा जाऊ. मग येता आम्हाला काय मला तर वाटतं 11-12 होतील वाटतं. बघू. आणि मग नंतर नारायण धाब्याला जेवायचा विचार चाललाय. सो देखते पहिले कैसा काय आहे. पहिले आपल्या स्वामींना भेटू. स्वामींचं दर्शन घेऊ मग नारायण इकडे जाऊ एकविरा जाऊ. सो चलो. वडापाव खाऊन कसा एकदम पोट पॅक हो गया. 2 वडापाव खाल्ले मस्तपैकी. नाही मी ते एकच खाल्ला भजी बाबा खाल्ला तुम्ही. हे मस्त होता पण वडापाव ना. हे तिला कमी पैसे दिला मग आता आपण वडापावच पकडलं तिने. मग कसं काय वडापाव 10-12 रुपये असं रोड बोललो. तरी पण 12ला असलं तरी पण किती 4 खाल्ले आपण. एक पाव एक्स्ट्रा. तुम्ही किती खाल्लं. मी एकच खाल्ला भाई. 2 पाव आणि वडाच खाल्ला मी. बरोबर म्हणावं. वडापाव आणि भजी स्वस्त रे. रोड टच आहे ना म्हणून स्वस्त. गाडीवर स्वस्त असं बोल. त्यांना माहित आहे की रोडवरती येतील लोक थांबतील. मस्त होतं पण भाई. म्हणजे असं वाटलं नाही. मी बोल आता तुम्ही वडापाव घेता तर बोल वडापाव चांगला असेल की नाही. बोल बाबा बोल पालखी चांगला असतो बरोबर. स्टॉलवाल्यांचा चांगला असतो. हॉटेलवाला गडबड करतात. नुसती ते टाकतात काय हा सोडा टाकतात. आईला नुसतं अख्खी दाईना करतात गाईज वडापावची. सो गाईस चलो अभी
सीधा अभी एक पलसदरी स्टॉप, फिर एकविरा. फास्ट जाएंगे फास्ट आएंगे. फास्ट म्हणजे दिसतो आम्हाला ब्लॅक फ्लेममध्ये, पण मी माहीर झालो आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. मी पार पंढरपूरवरून गाडी आणली ब्लॅक फ्लेम. सो मुझे क्या है, मैं तो गाड़ी चला लूँगा, इन दोनों का क्या. सो गाइस चलो. सो गाइस वी हैव रीच्ड पलसदरी. इथं पार्किंग लावलं, इथं त्या दिवशी इथंच लावले मी आश्चर्य. गाईस अशा प्रकारे आम्ही निघालोय दर्शन वगैरे घेऊन स्वामींचं. अभी सीधा एकविरा स्टॉप. चलो. लय गरम होतो गाईज, एवढी गरमी आहे ना बेकार. आता मार्च चालू झालं आहे. मार्च, एप्रिल, मिड आणि मे पार धूर निघणार आहे. डायरेक्ट बेकार हालत होणार आहे भाई, एवढी गरमी आहे. 2 मिनटं उतरलो गाडीच्या खाली तरी एवढी बेकार गरम होतं लगेच. सो चलो गाइस, अभी सीधा एकविरा पे मंदिर जाके ही रुकेंगे अभी. चलो. ये सोनियाचे नांदन माझ्या पाया खायल्या गार. गाइस फाइनली वी हैव रीच्ड एकविरा. गाडी भी इथं लावली होती. असं काम आहे. तर गाईस आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. अशा प्रकारे फोटो वगैरे पण काढले 2-4. अभी सीधा जरा थांब ना, शांती घे जरा, शांती घे. हा ना, शांती घे जरा, लगत जाईल. तर गाईस आता जातो. आता लय भूक तर लागले पोरांना पण. आम्ही किती 2-2.5 तास झाले वडापाव खाल्लेला. अभी सीधा डायरेक्ट नारायण धाबा कॉलिंग. नारायण धाबा जाके एकदम पेट भर के जेवेंगे ना बब्बू. सो चलो जाते ना. सॅटर्डे ना, उद्या संडे मग सॅटर्डे बोलले. मग आज कितीही वाजता लेट घरी गेलो तरी काय टेन्शन नाही आहे भाई. मला आता टेन्शन नाही भाई. तुम दोनों को टेन्शन रहेगा क्या पता. सो गाइस चलो जाते अभी. गाइस तर आम्ही आलो आता चिक्की घ्यायला. औषध बोलतो चिक्की घेऊ बोलतो. ठीक आहे. सो चिक्की घ्यायला आलो. कुठली घेतो? कुठली आपल्या कुठली घेतो? तू बोल फ्लेवर सांग. शेंगदाण्याची बारीक शेंग, खोबरा, तीळ, चना आणि ती मिक्स वाली आहे, ड्रायफ्रूट मिक्स आहे. अरे ऑरेंज पण मिक्स वरती. ही कुठली? ही काजू फ्रेश आहे, नवा पण आहे. हा ही बघ, ही माझी आवडती. माय फेवरेट. अरे अख्खी खातो मी, अख्खी. हे काय इथं दादा असं काय करता तुम्ही? अगो बो उपवास आले का तू?
किती नाही कशाला तर काही चिक्की माझी ती फेवरेट आहे, एवढी आवडते ना मला, तोंडात टाकले डायरेक्ट विरघळते, मुंह में गए तो सीधा. तू डायरेक्ट विरघळ, तोंड चेहरा तोंड टाकले विरघळायला पाहिजे. काय बोलतो. तर गाईस पोचलोय नारायण धाब्याला, नारायण धाब्याला पोचलोय गाईस. आई आई काय झालं आहे. ए कुछ नहीं दिख रहा है मिस्टर इंडिया. गाईज अशा प्रकारे जेवण वगैरे झालंय आमचं, आता निघालोय. आता असं माझी इच्छा आहे की बदाम शेक घ्यावा. बदाम शेक घेतलं तर कसं पोट एकदम म्हणजे थोडीशी तर जागा आहे. कुल्फी नको ना यार, बदाम शेक प्लीज प्लीज प्लीज. एक काम करते, लॉलीपॉप स्पॉन्सरला फोन कर. लॉलीपॉप, अरे लॉलीपॉप नाही, मी नाही खाणार पप्पा. भावा जेवण नाही, बदाम शेक आम्ही अर्धा ते कालचं आहे का कौशल आहे, कौशल शेट आहे भाई, कौशल घेईल थोडंसं 50-50 रुपये माझ्याकडे आहेत. 50 रुपये वॉलेटमध्ये नाही का, बट ठीक आहे, मी माझ्यासाठी घेतो. आई बाई बोला ना भाई. ए भाई ए अभिजित कुठे घेऊ, लेफ्ट नाही सरळ ना, याला सोडायचे का, जाऊ दे स्टेशनला. स्टेशनला सोडू याला, रिक्षा ऑटोने तशी ना, ऑटोने कॅब बुक करू का, रॅपिडो. हे भावा दुपारी काय विषय आलता माहिती का तुला, कौशल सांग काय आलता दुपारी. अरे भावा माझ्या अरे भाई फक्त 2 मिनिटं एक कॉल केला असं ना, अख्खा गावाला मला घ्यायला. बाबा पोरं बोलवायचं असेल ना रॅपिडो तुम्हाला जर ना काही उद्या सकाळ कॉलेजसोबत भांडणं बिंड आली ना, काय करायचं ते फक्त रॅपिडो वाल्याला फोन करता. आयुष्य अख्खा झुंड येईल तुम्हाला वाचवायला. अरे दुपारचा विषय सांगतो मी. काय आला दुपारी काय आला माहिती का, मी चाललेलो कल्याणला बरोबर, मी बसवर चाललेलो ना, मी दुपारी कसं ट्रेनने जातो ना मी, तर याला मी कौशला सांगतो सोडायला दरवेळेला. दरवेळेप्रमाणे मला सोडायला आला. हा का प्लॅटफॉर्म याने मला उतरवायला सगळं झाला. मी प्लॅटफॉर्मवर बसलो आणि माझी होती ट्रेन कितीची 2 काहीतरी 27ची ट्रेन होती बरोबर. मी बसलो तिथं त्या याच्यावर काय बोलतो खुर्चीवर का बाकड्यावर. आता मला काय माहिती असं विषय होणार, काय आला असेल अनाउन्समेंट केली की आता हे बंद होणार आहे काय, अंबारनाथ बदलापूरच्या मध्ये ना काहीतरी कसलं तरी काम चालू ना, ट्रेन बंद मुंबईला जाणाऱ्या. आणि मला तिथं कल्याणला 3:30ला पोहोचत होता पोरांना घ्यायला. बोल माझी हवा टाईट. आता बोलो करू काय, मला थांबवलं 5-10 मिनिटं थांबू दे, होईल असं नाही का, होईतच नाही, अनाउन्समेंटच नाही होईत. माझी झाली हवा टाईट. बोलो आता काल करू का, मग याला फोन केला, बोलो असं झालं आता करू का, हे बोलते काम करा, बोलतो रॅपिडो बुक कर बोलतो. मी बोलतो कसं करायचं, बोलतो ऍप डाउनलोड कर बोलतो, होईल बोलतो. मी केलं ऍप डाउनलोड. जसं ऍप डाउनलोड केलं ना, बोलो देवा बोललो एक काम होऊ दे, बोलो म्हणजे रे मला हे जमत नाही, बोलो रॅपिडो किती रिक्षाचं किती 200 काहीतरी 229 रिक्षा ऑटोचे, आणि बाईकचे 169 काहीतरी, बाईकचे 169 का 159 काहीतरी होते. हा फास्टेस्ट होता दाखवत होता. माझी हवा टाईट झाली. बोलो देवा बोलो असं नको व्हायला प्लीज, बोललो ट्रेनचं होऊ दे. जसं उठलो मी, बोलो आता काहीच करू शकत नाही, बोललो उठलो ना. जसं मी बोललो आता बोलो एक काम करतो, बोलो आता रॅपिडोच करायला लागेल. उठलो ना, एक काम केला, बोललो चल बोलो रॅपिडो करू. उठलो ना, हे कुल्फी नको, कुठून स्टेशनला जायचं ना. अरे हा तिकडून नगरपालिकेतून नाही, तिकडून नगरपालिकेतून तिथून घेऊ तो मस्त घट्ट असतं त्याला बदाम शेक. अरे घट्ट निघाल नाही तर लगेच. तर अरे मग तिथून ना भावा, जसं उठलो ना मी तसं लगेच अनाउन्समेंट आले की कारण की प्लॅटफॉर्म 1 वरती ऑलरेडी ट्रेन होती, पण अनाउन्समेंट अशी केली तर ती ट्रेन तरी कशी काय निघाल नाही का.
अनाउन्समेंट केली लगेच की प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची ट्रेन आहे ना आता लगेच हे होईल काय रवाना होईल. भाई एवढा फास्ट धावत गेला ना मी, शप्पथ माझ्या जीव आला माहितीये का. नाही तर बोल पालखी बोल आता काय खरा नाही बोललो माझं. याला पटकन फोन केला नाही, यांनी रॅपिडो बुक करायला लावलेले माहितीये का. यांनी तुला फोन करायला लावलेला वाटतं काहीतरी, काय रे तू याला फोन करायला लावलेला, तू बोलतो आता काहीतरी बोलतो. रॅपिडो तुला सांगितलं मी रॅपिडो बुक कर, तुझ्या इथं असते रास. आई नुसतं झुंड भाई हे काय बोललो, हे काय एवढं झुंड. प्लीज झुंड प्लीज गाईज, मी पहिल्यांदा रॅपिडोचा बघितला, डेंजर बेकार सीन आहे. आयुष्यात मी अजून एकदा पण मी हे नाही केला, म्हणजे त्या बोलत मागवलं नाही. हे नको 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 आता नको या टायमाला. आदर्श वाला थांब ना, तुला किती घाई झाली. रॅपिडो करून इथं सांग जा मग मम्मीला रॅपिडो नी. कुठं गेला ते? बरं चित्ते म्हणून गाईस. तर पहिल्यांदा मी रॅपिडोचा असा विषय बघितला, नाही तर मला काय माहित पण नव्हतं. ह्योच मला बोला की दादा रॅपिडो कर. मी आयुष्यात कधी ते रॅपिडो नाही केला ना, कधी ओला मध्ये आयुष्यात एकदा पण नाही बसलो मी भले एक वेळ मी ट्रेनने गेलो मी किंवा चालत गेलो, पण आयुष्यात मी त्या ओला मध्ये नाही कधी, म्हणजे सॉरी असे आदर्श पासून इकडे कात्रपर्यंत 24 रुपये. आईला डेंजर काय रे हा. कधी उद्या दाखल इमर्जन्सी लागली, पेट्रोल आटली ना रॅपिडो. तू कधी आला कोणत्या गाडीवर सॉंग, तू त्याची गाडी चालू मी ओळखीचा कोण बसून रॅपिडो आपला तो. हे बोलतो आता बोलतो रॅपिडो कर, बोलतो आई दुपारी. बोला आई शपथ मला ते आयुष्यात मी कधी केला नाही, तर मला काय जमल ते. काय तिकडे सोडून ते तिकडे थांबतायत. आता आपण जायचं परत यायचं, पेट्रोल किती जाईल आपलं. ते पण आहे, पण मला तो पण लेटच होता. कसं आलं रे ते पण लेटच होता कौशल. 349 ला रिच होतं तिथं माहितीये का. 330 ला मला पोहोचायचं होतं ना, 349 ला बोलला असेल चालतं फटाफट. सो गाईस आता बदाम शेक घ्यायला आलोय आम्ही. चित्ते म्हणा अभिजित चलो बाय बाय, विल मीट सून. मीट म्हणजे मीट तर उद्या पण येणार. नेक्स्ट ट्रिप सून दिस सॅटर्डे. ओके बाय बाय, चलो गुड नाईट. बाय बाय गाईस. अशा प्रकारे गाडी लावलेली आहे. तर गाईस आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटू त्याच्या लोकमध्ये. बाय बाय.